अगदी रेस्टॉरंट स्टाईलचं पनीरची भाजी तुम्हाला बनवायची असेल घरी तर नक्कीच तुम्ही माझी रेसिपी फॉलो करू शकता. नमस्कार, मी प्रीती आणि प्रीतीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज नवीन एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. पनीरची. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, थोडीशी जिरी आणि बडीशेपची फोडणी द्यायची आहे, जेणेकरून आपली भाजी जी आहे त्याची थोडीशी टेस्ट जी आहे ती चेंज होते. 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे, त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे, छान त्यालाही परतून घ्यायचं आहे. 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि त्यालाही छान आपल्याला परतायचं आहे. आपला जो मसाला आहे त्याला छान असा तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे. इकडे दुसऱ्या पॅनमध्ये मी थोडंसं तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये शिमला मिरच आणि कांदा जो आहे तो चौकोनी आकारामध्ये चिरून घेतलेला आहे, त्याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर चौकोनी किंवा त्रिकोणी आकाराचा पनीर जे आहे तेही यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. आता हे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, यातला एक थोडासा तुकडा मी बाजूला ठेवलेला आहे, जो मी पनीरच्या भाजीमध्ये शेवटी टाकणार आहे. आता आपण जे हे पनीर आणि बाकीच्या भाज्या ज्या आहेत त्याला छान आपण तेल किंवा तुपामध्ये परतून घेणार आहोत. त्यामध्ये काळी मिरी, थोडंसं मीठ आणि जिरे आणि धण्याची पूड टाकलेली आहे. त्याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. खूपसुद्धा म्हणजे भाजायचं नाही आहे पनीर, थोडंसं हलकंसं आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जो टोमॅटो कांद्याचा मसाला आहे त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर आणि मिरी टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचं आहे. तेल सुटस्तोपर्यंत आपल्याला ही परतायचं आहे. त्यानंतर थोडंसं किचन किंग मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि मी युजुअली किचन किंग मसाला जो आहे हा सुहाणाचा वापरते, पण आत्ता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे बादशाहचा वापरत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर थोडासा बटरचा तुकडा यामध्ये टाकायचा आहे आणि याला छान परतायचं आहे. तेल किती छान सुटलं आहे भाजीला तुम्ही बघू शकता. आता यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी यासाठी कारण आपली जी भाजी आहे त्याची जी तरी आहे ती छान यावी यासाठी आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. त्यालाही तेल सुटोस्तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे त्या मसाल्याला. त्यानंतर थोडीशी आपल्याला कस्तुरी मेथी इथे टाकायची आहे. कस्तुरी मेथीमुळे आपल्या भाजीची जी चव आहे ती नेक्स्ट लेवल लागते. आता तुम्ही म्हणताल माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये कस्तुरी मेथी असते, तर हो, कस्तुरी मेथीने आपल्या भाजीची जी चव आहे ती खूप छान लागते. तुम्हीसुद्धा ज्या भाज्या आहेत जसं की पनीरची भाजी आहे, मिक्स व्हेज भाजी आहे, राजमा आहे किंवा ज्या आपण स्पेशल भाज्या बनवतो जसं की पालक पनीर आहे, त्यामध्ये जर कस्तुरी मेथी टाकली तर नक्कीच त्याची जी चव जी आहे ती खूप छान लागते. छान आपल्या मसाल्याला तेल सुटलं होतं. आता थोडंसं मी पाणी अजून टाकत आहे, कारण की आपल्याला भाजी जी आहे ती थोडीशी पातळ करायची आहे. त्यासाठी मी पुन्हा गरम पाणीच इथे वापरलेलं आहे. त्यानंतर आपण ज्या भाज्या आणि पनीर फ्राय केलं होतं दुसऱ्या पॅनमध्ये ते यामध्ये टाकत आहे आणि त्याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता इथे मी टाकत आहे थोडीशी फ्रेश क्रीम, अमूलची फ्रेश क्रीम मी टाकत आहे. जर नसेल तर आपल्या दुधावरची साई आहे ती तुम्ही मिक्सरमधून काढून घेऊ शकता किंवा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, इम्पॉर्टंट नाही आहे. जर असेल तर नक्की वापरा. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं मी थोडंसं पनीर बाजूला ठेवलं होतं, तर किसणीने ते किसून मी यामध्ये टाकत आहे, जेणेकरून भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप छान दिसते. याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीरची जी भाजी आहे ती तयार आहे. कोथिंबीरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि आपली जी पनीरची भाजी आहे ती तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.